जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. 205 श्लोकांपैकी आज 50वा श्लोक पूर्ण होईल. हा श्लोक आहे, नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवादा मनी रेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे अंतरी कामकारी विकारी, ज्याच्या अंतरामध्ये म्हणजे मनात काम नाही आणि विकारही नाही. काम म्हणजे इच्छा. प्रत्येक वेळा काम म्हणजे जरी विषय वासना असं त्याचा अर्थ नसतो. कामना मग त्या शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, कुठच्याही कामना, सुखाच्या कामना, दुःखाच्या कामना, स्वतःच्या सुखाच्या दुसऱ्या दुःखाच्या असतात ना कामना. माणूस स्वतःसाठी किती मागतो कोणाला माहिती, पण दुसऱ्यासाठी वाईट जास्त मागतो. त्याने मला त्रास दिला त्याचा असं होऊ दे, त्याला देवान दाखवून दिलं पाहिजे. काही काही माणसं माझ्याकडे येतात, मला सांगतात ह्यांनी मला एवढा त्रास दिला, त्याला बघून घ्या तुम्ही. म्हणजे त्यांना सुपारी घेणारे अंडरवर्ल्डची लोक आणि महाराजाचा काही फरकच कळत नाही. ते जसे सुपारी घेऊन कोणाच्या मागे लागतात, तसं लोकांना असं वाटतं की माझा त्रास दिला ना, आता माझी सुपारी तुम्ही घ्या, बघा त्यांना जरा. मागायचं तर चांगलं मागा, वाईट कशाला मागायचं. उभा कल्पवृक्षातळी दुःख आहे. कल्पवृक्षाच्या खाली उभं राहायचं आणि चांगलं मागायच्या ऐवजी वाईट मागायचं, दुसऱ्याचं वाईट मागायचं. त्यापेक्षा स्वतः चांगलं मागितलं काय वाईट. तर परिस्थिती अशी आहे की कामना, मग त्या चांगल्या असोत तो वाईट असोत, इच्छा आली तर तिची पूर्तता झाली तर आनंद आहे, पण जर पूर्तता झाली नाही तर मात्र चिडचिड आहे. काम क्रोध लोभ आपण म्हणतो ना, तर क्रोध आणि लोभ ह्या कामाच्या असणाऱ्या दोन बाजू आहेत. जसं रुपयाचं नाणं असतं, ते रुपयाचं नाणं एका बाजूच्या शिक्क्याने पूर्ण नाही होत. रुपयाचं नाणं एका दोन्हीकडे तसा शिक्का असेल तर चालतं का? नाही चालत. एका बाजूला त्रिमूर्ती असते, दुसऱ्या बाजूला रुपया, एक रुपया असेल असतं, काहीतरी असतं ना. दोन बाजू असतात रुपयाला. दोन्हीकडे एकाच प्रकारचं असेल तर नाही चालत ना तो रुपया. दोन्हीकडची असणारी डिझाईन निराळी असतात. तसं परिस्थिती अशी आहे की क्रोध आणि लोभ ही कामाच्या असणाऱ्या दोन बाजू आहेत. काम क्रोध लोभ मोह आपण म्हणतो ना, तर पहिल्यांदा गोष्ट अशी की काम पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो, आणि काम अपुरा झाला तर क्रोध निर्माण होतो. कामाच्या दोन बाजू आहेत त्या. विकार जो निर्माण होतो ना, तो काम पूर्ण झाला नाही तर विकार निर्माण होतो, आणि काम पूर्ण झाला तर तो त्यात अडकवून ठेवतो. कारण कामना ही गोष्ट अशी आहे की त्याला एंडच नाही, शेवटच नाही. कामविकाराला, कामाला, कामेच्छेला टोकच नाही शेवटचं. जेवढं मिळतंय तेवढं आणखीन हवंय, जितकं मिळतंय तेवढं आणखीन हवंय. काल झोपडीत असणाऱ्या माणसाला वाटतं आपण चाळीत जाऊन राहावं, चाळीत असणाऱ्या माणसाला वाटतं आपण ब्लॉकमध्ये जाऊन राहावं, ब्लॉकमध्ये असणाऱ्या माणसाला वाटतं आपण बंगल्यात जाऊन राहावं, बंगल्यामध्ये असणाऱ्या माणसाला वाटतं मागे पुढे जागा का नाही गार्डनला, मागे पुढे गार्डन जागा मिळेल की असं वाटतं पोर्च का नाही, मग पोर्च जागा मिळाली की वाटतं स्विमिंग पूल का नाही, मग स्विमिंग पूल मिळाल्यानंतर असं वाटायला लागतं की मग आणखीन कॉन्फरन्स रूम का नाही. ते लिमिटच नाही ना. किती मिळालं तरी माणसाला त्यातनं नवीन नवीन. कारण परिस्थिती अशी आहे की जेव्हा तळमजल्यावर माणूस असतो तेव्हा तेव्हा छोटं दिसतं. हा माणसाचा दोष नसतो, परिस्थिती अशी की त्याच्या समोर जे जग येत जात असतं ना,
त्याच्या समोर जे जग येतं ते जग नवीन 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 काहीतरी घेऊन येतं. ते जगत नवीन नवीन काहीतरी घेऊन येतं. जेव्हा तळमजला माणूस असतो तेव्हा त्याला फक्त पलीकडचा फुटपाथच दिसतो. तळमजला जेव्हा माणूस असतो तेव्हा त्याला खालचं ग्राउंड आणि ते समोरचा फुटपाथ एवढंच दिसत असतं. तो पहिल्या मजल्यावर गेला की आणखीन पलीकडचं दिसायला लागतं. तो दुसऱ्या मजल्यावर गेला की आणखीन पलीकडे दिसायला लागतं. आणि तो 26व्या आणि 50व्या मजल्यावर गेला की अख्खी मुंबई दिसायला लागते. हे तो ज्या उंचीवर जाऊन पोहोचतो ना तसे तसं त्याचा असणारी दृष्टी लांबवर जायला लागते. आणि मग जितकी लांब जाते तेवढं त्याला हवंसं वाटायला लागतं. हेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे. पाहिजे संपतच नाही, पाहिजे संपतच नाही. आणि परिस्थिती अशी आहे की या पाहिजे न संपण्यामुळे माणसाचा गुलाम होतो. गुलामी जी आहे ती हवंची गुलामी आहे, नकोची गुलामी नाही आहे. कारण नको असणारा गुलामच होत नाही. जेव्हा नको ते तो कशाचा गुलाम व्हायचो? काही विचारा नकोच तो कशाचा गुलाम होऊच शकत नाही गुलाम. पण जिथं हवा आहे तिथं गुलाम आहे. पोटासाठी, शारीरिक सुखासाठी, पोटासाठी, अधिकारासाठी, सत्तेसाठी माणूस गुलाम होतो. वैराग्यासाठी कोणी गुलाम होत नाही. कारण वैराग्याला नको असतं. काय फकीराला काय पाहिजे? काहीच नको असतं, त्याला काहीच नको असतं. त्यामुळे तो कोणाचा गुलामच होत नाही. पण गुलाम कोण होतो? जेव्हा काय हवा आहे तो गुलाम होतो. आणि म्हणून त्याने काय म्हटलं की नसे अंतरी कामकारी विकारी. कामेच्छा आहे पण कामेच्छा पूर्ण झाली तर कामेच्छा अडकवून ठेवणार आणि अपूर्ण झाली तर विकार निर्माण होणार. विकार ही चांगली गोष्ट नव्हे. विकार ही चांगली गोष्ट नव्हे. आपण जेव्हा काय म्हणतो तुम्हाला विकार काय झाला असं आपण म्हणतो ना, कसला विकार आहे म्हणजे रोग कसला? रोग, विकार म्हणजे रोग. परिस्थिती अशी आहे की एखादी गोष्ट नाही मिळाली तर ज्याला विद्रूप स्वरूप येतं ना, विकृत स्वरूप येतं ना, दॅट इज विकार. तो विकार तो विकार जो आहे हा विकार कधी सुखी होऊ देत नाही. कारण विकारामध्ये समाधानच नाही. मुळे विकृती समाधान नाही कधी. विकृतीमध्ये काय अडकत जाणं, विचारांची दिशा चुकणं आहे, दुसरं काही नाही. आणि म्हणूनच कामेच्छा पूर्ण होणं अथवा न होणं ह्या दोन्ही गोष्टी माणसाला अडकवून ठेवणार आहेत. एक विकृतीत अडकवणार आहे आणि एक इच्छेत अडकवणार आहे. शेवटी बेडी आहेच, शेवटी बेडी आहेच. त्याने म्हणतो उठ दे झुगारून बेडी, उठ दे झुगारून बेडी, दास्यात तुझाची जखडी मर्द. तू मर्द आहेस ना, मग मर्दाने काय करायला पाहिजे? बेडीत राहायचं का बेडीतनं बाहेर पडायचं? जर बेडीतनं बाहेर पडलं तर मर्द, बेडीत असं मर्द कसला? त्याने म्हणे उठ दे झुगारून बेडी, दास्यात तुझाची जखडी मर्द. तू सोन्याची लोखंडाची, कामेच्छेची असेल किंवा विकाराची असेल, सोन्याची असेल किंवा लोखंडाची असेल, सोन्याची लोखंडाची बेडी ती बेडी साची बंधनी, ती बंधनच करणार. उठ रे झुगारून बेडी, दास्यात तुझाची जखडी मर्द. तू सोन्याची लोखंडाची बेडी ती बेडी साची बंधनी, चकचकित कांचने घडली, चकचकित कांचने घडली, म्हणून का ढिली कधी पडली बंधनी. चकचकित कांचने घडली म्हणून का ढिली कधी पडली बंधनी. प्रीतीच्या मृदुरज्जुंनी, प्रीतीच्या मृदुरज्जुंनी वा द्वेषाच्या पाशानी बांधिले, प्रीतीच्या मृदुरज्जुंनी वा द्वेषाच्या पाशानी बांधिले, बांधिताची बंधन झाले, बंधनी कुणी का सुटले कधीतरी. बांधिताचे बंधन झाले, बंधनी कुणी का सुटले कधीतरी. आणि दासा जरी पदी तुडले, बांधलं की दास झाला, दासा जरी पदी तुडविले, हस्तेवा कुरवाळीले दासची. त्याला कुरवाळलं काय आणि तुडवलं काय, पण शेवटी त्याची जागा नाही बदलत, तो दासच. दासा जरी पदी तुडविले, हस्तेवा कुरवाळीले दासची. मग लोभ कुणाचा करसी वा द्वेष कुणाचा करसी सांग तू. मग लोभ कुणाचा धरसी आणि द्वेष कुणाचा करसी सांग तू. या परी विचारा धरी शांतता भरी, दिगंती सारी दिगंती सारी, ओम तत्सच्ची ललकारी गरजवी. उठ दे झुगारून बेडी, दास्यात तुझाची जखडी मर्द. तू सोन्याची लोखंडाची बेडी ती बेडी साची बंधनी, चकचकित कांचने घडली म्हणून का ढिली कधी पडली बंधनी. प्रीतीच्या मृदुरज्जुंनी वा द्वेषाच्या पाशानी बांधिले, बांधिताची बंधन झाले, बंधनी कुणी का सुटले कधीतरी. दासा जरी पदी तुडविले, हस्ते वा कुरवाळीले दासची. मग लोभ कुणाचा करसी वा द्वेष कुणाचा करसी सांग तू.
या परी विचारा धरी शांतता भरी दिगंती सारी ओम तत्सची ललकारी गरजवी. कितीही तुम्ही प्रेम करा दासच, आणि कितीही द्वेष करा दासच. कोणी द्वेषासाठी जळतो आणि कोणी प्रेमासाठी जळतोच. समाधान नाही त्यात. समाधान त्यात आहे ह्याच्यातून बाहेर पडण्यात. आणि म्हणून ते असं म्हणतात की नसे अंतरी कामकारी विकारी. तिथं कामही नाही, कामेच्छाही नाही, आणि कामेच्छेचा विकार सुद्धा नाही. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. आणि म्हणून जो ओम तत्सची ललकारी गरजवी, ज्याच्या लक्षात आलं की नाही ह्याच्यात अडकणं चुकीचं आहे, अडकणं चुकीचं, ह्याच्यात राहायचं आहे, हे सगळं करायचं आहे, पण करताना अडकायचं नाहीये, आपलं मन नाही अडकवून घ्यायचं. आणि मग काय, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. उदासीन तापसी ब्रह्मचारी. संततेची जाणा जे देही उदास. संततेची जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. जे देही उदास. माणूस पहिल्यांदा अडकतो देहासाठी, मग अडकतो मनासाठी, मग अडकतो स्वार्थासाठी. पहिल्यांदा अडकतो देहासाठी. पहिल्यांदा त्याला शरीराच्या गरजा पुऱ्या करायच्या असतात. शरीराच्या गरजा पुरा झाल्या की मग मनाच्या गरजा सुरू होतात, आणि मनाच्या गरजा सुरू झाल्या की मग अहंकाराच्या गरजा सुरू होतात. पहिल्यांदा सुरुवात होते शरीरापासून. आणि म्हणून पहिल्यांदा जर थांबायला पाहिजे तर शरीराच्या इथं थांबलं पाहिजे. पहिला फुलस्टॉप तिथंच द्यायला पाहिजे. नंतर फुलस्टॉप देता येत नाही, नंतर फुलस्टॉप नाही देता येत. आणि शरीराच्या गरजा पुऱ्या करायच्या नाही म्हणजे काय करायचं, मारायचं शरीराला नाही, शरीराला सांभाळायचं. पण सांभाळायचं कशा करता, त्याचा उपयोग आहे म्हणून सांभाळायचं, योग्यरित्या सांभाळायचं. सांभाळण्यात कसूर करायची नाही. एखाद्यावर म्हणाला की संततेची जाणा जे देही उदास. उदास म्हणजे काय, आला ताप तरी डॉक्टरकडे जायचं नाही, डायरिया झाला तरी औषध घ्यायचं नाही, डिसेंट्री झाली तरी डॉक्टरकडे जायचं नाही, बरं दुसरं काय होणार, काय उपयोग व्हायचा नाही. हे शरीर परमेश्वराने दिलं आहे, ह्याचा सदुपयोग करण्यासाठी म्हणून दिलं आहे. तुम्ही गाडी घेतली, तुम्ही कार विकत घेतली, तुम्ही मोटरसायकल विकत घेतली, किंवा तुम्ही अगदी विमान जरी घेतलं तरी त्याचं तुम्हाला फिटनेस ठेवलंच पाहिजे, अपटूडेट तर ठेवलंच पाहिजे, मेंटेनन्स करायलाच पाहिजे. तुम्ही उद्या म्हणाला गाडी घ्यायची पण लक्ष नाही देत, असं नाही चालत. लक्ष नाही देत म्हणजे मग ती तुम्हाला केव्हा तर धोका दिल्याशिवाय राहणार नाही. भर जंगलातच बंद पडेल, भर जंगलातच बंद पडेल. नाही अरत्र ना परत्र कुठेतरी अडकून पडायचं. असं जर व्हायला नको असेल, असं जर व्हायला नको असेल तर तुमच्याकडे असणारी गाडी, तुमच्याकडे असणारं काय विमान काय असेल ते तुम्हाला सांभाळलं पाहिजे ना. त्याला मेंटेनन्स पाहिजेच, आणि तो परफेक्ट पाहिजे. पण मेंटेनन्स हवा हे जितकं महत्वाचं आहे तितकं त्याच्या आहारी जायचं नाही, हे तितकंच महत्वाचं आहे. हे तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर व्हायचं काय, भाजी आणायला सुद्धा गाडी, भाजी आणायला सुद्धा गाडी, शेजारच्या बिल्डिंग मध्ये जायचं तरी गाडी, मग जाणार असं असं असं. एक दिवशी व्हायचं सगळे कोल्हाटी बिलाटी सगळं जे असेल नसेल तर सगळे रोग व्हायचे. त्याचं कारण असं आहे कारण गाडीचा उपयोग जितका आहे, जेवढा आवश्यक आहे तेवढा करायचा, ती सांभाळायची, आवश्यक आहे तेवढा करायचा, त्याच्या आहारी जायचं नाही. तसं शरीर ही परमेश्वराने दिलेली गाडी आहे. ह्या जगात वावरण्यासाठी, ह्या जगात वावरण्यासाठी परमेश्वराने दिलेलं वाहन आहे आत्म्याला. परमेश्वराने हे शरीर आत्म्याला वाहन म्हणून दिलेलं आहे. कशा करता की ह्याच्यात बस आणि जगभर फिर, ह्याच्यात बस आणि वावर, ह्याच्यात बस आणि बघ, म्हणून हे शरीर दिलेलं आहे. आणि हे वाहन ह्या जगात येताना परमेश्वर देतो आणि हे जग सोडताना काढून घेतो. हे जग सोडताना काढून घेतो कारण पुढच्या प्रवासाची वाहनं निराळी आहेत, पुढच्या प्रवासाची वाहनं निराळी आहेत. ही व्हिजिट आहे. माणसाला असं वाटतं मी जन्माला आलो म्हणजे मी आलो आणि आता मेलो म्हणजे संपलो, असं नाहीये. आत्मा तुमचा, हा जो आत्मा आहे, हा आत्मा अनंत ठिकाणी व्हिजिट करत असतो, भेट देत असतो. त्यातली ही व्हिजिट आहे, ह्या इथे मिळाली. आपण म्हणतो की नाही की व्हिजिट, आपण कोणाकडे गेलो, डॉक्टरकडे गेलो, कुठे गेलो, व्हिजिटला गेलो म्हणून सांगतो. म्हणजे काय, म्हणजे तिथं जाऊन परत येणार आहे, तिथं जाऊन परत येणार आहे. तिथं जाणार, डॉक्टर पेशंटला बघणार, त्याला औषध सांगणार आणि परत येणार. तशी ही आपली व्हिजिट आहे. तिकडून आलो आपण, जिथून आलो आहे ना ही व्हिजिट आहे. आणि इथं आपण वावरायचं, बघायचं, इथं सगळं बघून घ्यायचं, अनुभवायचं आणि परत जायचंय. हे परत जाईपर्यंत वापरण्यासाठी म्हणून मिळालेलं वाहन आहे शरीर. ते शरीर सांभाळणं हे आपलं अत्यंत महत्वाचं काम आहे. पण हे सांभाळायचं म्हणजे त्याच्या आहारी जायचं नाही.
आणि म्हणून त्याने काय म्हटलंय, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. ब्रह्मचारी ब्रह्मचारी म्हणजे लोकांना असं वाटतं अविवाहित, लोकांना असं वाटतं ब्रह्मचारी म्हणजे अविवाहित, लग्न केलं नाही म्हणजे तो ब्रह्मचारी. अविवाहित निराळा आणि ब्रह्मचारी निराळा. ब्रह्मचारी ब्रह्माचारी, ज्याचा आचार हा ब्रह्माला धरून आहे, या ब्रह्मांडाच्या शक्तीशी, जी ब्रह्मशक्ती आहे, जी या साऱ्या ब्रह्मांडाला व्यापून राहिली आहे, त्या शक्तीच्या अनुषंगाने, त्या शक्तीच्या संपर्कात राहून, त्या शक्तीच्या इच्छेप्रमाणे ज्याचा आचार आहे तो ब्रह्मचारी. कधी कधी आपण डेफिनेशन करताना चुकतो. डेफिनेशन करताना व्याख्या करताना चुकतो. ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे काय? आपण म्हणतो जो जन्माचा ब्राह्मणाच्या घरी होतो ब्राह्मण. ब्रह्मजानाती ती ब्राह्मण, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. म्हणून वाल्मिकी ब्राह्मण, व्यास ब्राह्मण. त्यांचे जन्म कोणाच्या पोटी झाला हा महत्वाचा मुद्दा नाहीये, त्यांनी जाणलं ते महत्वाचं आहे. परिस्थिती अशी आहे, प्रत्येकाच्या व्याख्या ठरलेल्या आहेत. तसं ब्रह्मचारी म्हटल्यानंतर ज्याने ब्रह्म जाणलं आणि ब्रह्म जाणून त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या संपर्कानुसार आणि त्याच्या आदेशानुसार ज्याचं वर्तन आहे, ज्याची ट्यून त्याच्याबरोबर जमली आहे, ज्याच्या मनाची तार त्याच्याशी जमली आहे, ज्याच्या मनाच्या तारा त्याच्यामुळे छेडल्या जातात, ही ज्याची मानसिकता आहे तो ब्रह्मचारी. गृहस्थाचं काय असतं? गृहस्थ धर्मामध्ये काय असतं? तो गृहाचाच विचार करतो. गृहस्थ म्हणजे काय? तो गृहाचा विचार करतो. तो फक्त घरापुरता, मी, माझी बायको, माझी पोरं, माझं सगळं, हे माझं, हे तुझं, तो गृहस्थ. आणि ब्रह्मचारी म्हणजे काय? तो ब्रह्माचा विचार करतो, ज्याच्या विचाराची झेप हे ब्रह्माला समजून घेण्यापर्यंत जाऊन पोचली असा. आणि हे ब्रह्माला तो केव्हा समजून घेऊ शकतो? की जेव्हा तो ह्याच्यातून सुटका करून घेतो, जेव्हा तो ह्याच्यातून सुटका करून घेतो. आणि ह्याच्यातून सुटका म्हणून मी परत परत प्रत्येक वेळेस मला सांगतोय, ह्याच्यातून सुटका करायची ही मनाने करायची आहे. लक्षात ठेवा, मनाने करायची आहे. शरीर तुमचं काय भोगताय ह्याच्यापेक्षा तुमचं मन काय भोगताय जास्त महत्वाचं आहे. भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या द्वारकेत होते, पण तरी ते सोन्याच्या द्वारकेत सुखात असून सुद्धा त्याच्यापासून निराळे होते. आणि सामान्य माणसाच्या खिशात दमडी पण नसते, पण तो टाटा बिर्लाचं सुख भोगत असतो. कल्पनेनी तो कल्पने अनेक इमरे बांधतो, बंगले बांधतो, अनेक सगळी शारीरिक मानसिक सगळी सुख भोगतो. प्रत्यक्षात काहीच नसतं. भगवान श्रीकृष्ण म्हणून म्हणतो, भगवान श्रीकृष्ण द्वारकेत होते आणि ते कशातच नव्हते. आणि सामान्य माणसाला नसताना सगळं डोक्यात कल्पना, वासनामय शारीरिक सुखाच्या, मानसिक सुखाच्या कल्पना मनात आणायच्या आणि भोगायची माणसाची इच्छा असते. तर मनाने सुटका करण्याची गरज आहे. सुटका जर मनाची नसेल, शरीराची असेल, काही उपयोग नाही. नुसती शरीराची सुटका असेल, हे माणसाला असं वाटतं की दरिद्री बनलं म्हणजे त्यागी नाही. दारिद्र्याचा आणि त्यागाचा काही संबंध नाही. त्याग आंतरिक असावा लागतो. त्याग आंतरिक असावा लागतो. ज्याचा आंतरिक त्याग असतो तो जगाचा संसार करतो. ज्याचा आंतरिक त्याग असतो तो जगाचा संसार करतो. रामरायांनी आंतरिक त्याग केला, भगवान श्रीकृष्णाने आंतरिक त्याग केला, समर्थाने आंतरिक त्याग केला, शिवरायांनी आंतरिक त्याग केला, विनायक महाराज मुसळकरांनी आंतरिक त्याग केला. आणि म्हणून ते जगाचा संसार करू शकले. ब्रह्माचा संसार ज्याला करायचा आहे, ब्रह्माचा संसार ज्याला करायचा, तेव्हा त्याची मानसिकता सुद्धा ब्रह्माचा संसार समजून घेण्यासारखी असावी लागते. बहुतेक सविता नाही कळत ते. आणि म्हणून उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, जो उदासीन होतो ह्याच्यात, इथं जो वैयक्तिक स्वार्थामध्ये उदासीन बनतो तो जगाचा स्वार्थ पुरा करतो. आणि तो वैयक्तिक स्वार्थात अडकून राहतो, तो स्वतःचाही पुरा करू शकत नाही आणि जगाचा तर करूच शकत नाही. आणि म्हणून उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाळा मनी देश नाही तमाचा, जो अंतरामध्ये शांत आहे. का शांत आहे? कारण त्याला माहिती आहे जे घडत आहे ही त्याची लीला आहे, हे त्याच्या इच्छेने घडत आहे. आम्हाला असं वाटतं हा आला गेला, जन्माला आला मेला, आजारी पडला संपला, आम्हाला असं वाटतं. पण जसं मगाशी मी सांगितलं की शरीर हे तुम्हाला वापरण्यासाठी मिळालेलं वाहन आहे, तेव्हा त्या शरीराच्या असणाऱ्या परिस्थिती, बदलणाऱ्या परिस्थितीचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. हे ज्यांनी जाणलं,
हे ज्यांनी जाणलं आणि ज्यांनी हे समजून घेतलं की वेळ आली की जसं आपण जुनी गाडी विकून टाकतो, मोडीत काढतो, तसं शरीर मोडीत निघावंच लागतं, निघतं त्याचे पर्याय नाही. हे ज्याच्या अंतरामध्ये समजलं, ज्याने जाणलं, तो हे सगळं पाहत असताना आतमध्ये शांत असतो. माणूस आतून अस्वस्थ असतो, बाहेर शांत दाखवतो आणि म्हणूनच त्याला समाधान आणि शांती मिळत नाही. पण जो आतून शांत आहे, जो आतून शांत आहे आणि जगामध्ये काम करताना दिसतोय, क्रियाशील दिसतोय, तो लोकांनाही शांती अनुभवाला देतो आणि स्वतःही शांत राहू शकतो. आणि म्हणून निवाजा मनी द्वेष नाही तमाचा, आज ज्याचा राग नाही, कोणाबद्दलही कसलाही द्वेष नाही, कोणाबद्दल कसलीही तक्रार नाही. जे तो करतो आहे तो कर्तव्य भावनेने करतो आहे. जे तो करतो आहे ते आपल्याला परमेश्वराने जे अधिकार दिले आहेत ते योग्यरित्या वापरायचे आहेत या दृष्टिकोनातून करतो आहे. जे करतो आहे ते परमेश्वराने जे आपल्याला दिलं आहे त्याचा योग्य विनियोग करण्यासाठी म्हणून करतोय, असा ज्याचा दृष्टिकोन आहे. जो रागाने करत नाही, संतापाने करत नाही किंवा लोभाने करत नाही, असा जो करतो. तर नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाजा मनी द्वेष नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो सर्वोत्तम असतो, असा सर्वोत्तमच, असा जो सर्वोत्तमाचा दास आहे. सर्वोत्तम कोण? रामराय. सर्वात उत्तम त्यांनी म्हटलं की सर्वात उत्तम गुण तर रामराय. सगळ्या जगात सगळ्यात चांगलं जर काय असेल तर ते रामराय आहेत. आणि त्या रामरायांचा जो दास, सर्वोत्तमाचा दास सर्वोत्तमच असला पाहिजे ना. सर्वोत्तमाचा दास हा सर्वोत्तमच असला पाहिजे. शिष्य लायक असेल तर गुरुची किंमत व्हायची. शिष्य नालायक निघाला की गुरुची किंमत काय होणार? लोक म्हणणार यांचे गुरु म्हणजे बघायलाच नको. आणि म्हणून शिष्यावरनं गुरुची कल्पना केली जाते. आणि म्हणून शिष्याने लायक असणं हे महत्वाचं आहे. शिष्याने चूक केली तर लोक त्याच्यावर टीका नाही करणार. लोक कसं म्हणतात, कोणाचा मुलगा यांचा आहे, वाटेला नव्हता असं काही करेल असं म्हणतात. लोक काय म्हणतात, कोणाचा मुलगा यांचा, वाटलं नव्हतं असं काही करेल. आणि समजा आईबाप विद्वान असतील तर नको तसे असतील तर पोरं काय म्हणतात, त्यांचा मुलगा ना असंच करणार, कोणाचा यांचा मुलगा ना बरोबर आहे तसंच करणार, तो तसेच संस्कार ना असं म्हणतात. तर परिस्थिती अशी की जर समजा आपल्याला सर्वोत्तमाचा दास व्हायचा असेल तर आपल्याला सुद्धा सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो सर्वोत्तमाचा होण्याचा जर आपण प्रयत्न केला तर असा जो दास आहे सर्वोत्तमाचा, तो साऱ्या जगामध्ये धन्यता पावल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.